Student, good evening. कसे आहात? बरे आहात ना? Yesterday we have studied English speaking, short sentences. छोटे छोटे वाक्य जर तुम्ही केले मित्र तर तुम्हाला इंग्लिश सहजासहजी येऊ शकते. तुम्ही चांगल्या प्रकारचं पत्र लिहू शकता, लेटर रायटिंग, एसे निबंध चांगल्या प्रकारचा लिहू शकता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं ही चांगल्या प्रकारे देऊ शकता. But hard work should be there. Without hard work, you will not get technique about speaking in English. So we study English speaking. First of all, Sweta's grandparents live in the village. What is meant by grandparents? Parents म्हणजे काय? आई वडील. ग्रँडपेरेंट्स म्हणजे काय? आजोबा आणि आजी. श्वेताचे आजोबा आणि आजी हे गावामध्ये राहतात, छोट्याशा गावामध्ये राहतात. इथं बघा, श्वेताज ग्रँड पेरेंट्स लिव्ह इन द विलेज. श्वेताचे आजोबा आजी गावामध्ये राहत आहे की नाही? माय पेरेंट्स ऑलवेज सपोर्ट मी. आता ते सर्वांचेच आई वडील प्रत्येक मुलाला सपोर्ट करतात नाही का, म्हणजे आधार देतात. कोणाला? तर माय पेरेंट, माझे आई वडील मला आधार देतात, सपोर्ट करतात आहे की नाही? माय पेरेंट्स ऑलवेज सपोर्ट मी. माझे आई वडील मला नेहमी आधार देतात. ऑलवेज म्हणजे नेहमी. देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक टुडे. देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक. आणि तिथे सर्वात जास्त प्रमाणात रहदारी आहे. आज पुढे किंवा आज तेथे सर्वात जास्त रहदारी आहे, सर्वात जास्त ट्रॅफिक आहे. आय हॅव वॉश माय क्लोथ्स टुडे. आय हॅव वॉश माय क्लोथ्स टुडे. प्रत्येकाने स्वतःचे कपडे स्वतः धुवावेत, बरोबर की नाही? मग मी माझे कपडे स्वच्छ धुतले. मी माझे कपडे आज धुतले. आय हॅव वॉश माय क्लोथ्स टुडे. मी माझे आज कपडे धुतले. ही हॅज सीन माय मोबाईल. ही हॅज सीन माय मोबाईल. त्याने माझा भ्रमणध्वनी पाहिला. काय पाहिला? मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी नाही का? त्याने माझा मोबाईल पाहिला, त्याने माझा भ्रमणध्वनी पाहिला. दे हॅव डन ए लॉट ऑफ वर्क टुडे. त्यांनी आज जास्त प्रमाणात काम केलं. त्यांनी आज जास्त प्रमाणात काम केलं. माय ब्रदर इज कमिंग टू स्कूल. माझा भाऊ शाळेत येत आहे. इज कमिंग, येत आहे. माझा भाऊ शाळेत येत आहे. मे गॉड ब्रिंग द, इथं द डबल झालंय ना, डबल, इट इज डबल. मे गॉड ब्रिंग द रेन. आज परमेश्वराजवळ इच्छा नाही का, प्रार्थना करायची की आज पाऊस पडो. परमेश्वराला सांगायचं आज पाऊस पडला पाहिजे. मे गॉड ब्रिंग, आज देवाने पाऊस पडला पाहिजे. स्टॉप टॉकिंग टिंब टिंब म्हणजे स्टॉप टॉकिंग टिंब टिंब. मग कोणतं? सेन्सफुल का नॉन सेन्स? स्टॉप टॉकिंग नॉन सेन्स असं येईल ना. अरे पण तुम्ही HW म्हणून स्टॉप टॉकिंग काय लिहायची गाडी जागा ते. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्र. ओके.